काळ प्रवाही असतो, तो कोणासाठीच थांबत नाही आणि काळाच्या प्रवाहात अनेक गोष्टी बदलतात. म्हणजे युग बदलली, राष्ट्रांच्या सीमा बदलल्या, सत्ता बदलल्या. फक्त बदलला नाही, तो बदल. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि देशात आता एक राज्य बदलाच्या उंबरठ्यावर आहे. देशामध्ये तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहे आणि यामध्ये सगळ्यात कडवी झुंज ही आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळणार आहे. 23 आणि 29 एप्रिल अशा 2 टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे. 4 मेला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल लागणार आहे. 2021च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता यंदा निवडणूक आयोग सजग झाल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालमध्ये बदल घडवून आणण्यासाठी भाजपने सुद्धा चांगलीच कंबर कसली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं पश्चिम बंगालकडे अगदी बारीक लक्ष आहे. चुन चुन के हिसाब लिया जाएगा अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यातील परेड ग्राउंडवरच्या महारॅलीमध्ये केली. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष हा अधिक तीव्र होताना दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवर्तनाची हाक देत तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारावर टीका करतायत, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी विविध रेवडी वाटपाच्या घोषणा करतायत आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत. पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाची लाट निर्माण होत असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. तृणमूल काँग्रेसच्या कारभारावर टीका करताना कट मनी संस्कृती आणि जंगलराज संपवण्याचा निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. आता कट मनी संस्कृती म्हणजे विविध विकास योजनांच्या निधीतून तिथले दलाल किंवा स्थानिक कार्यकर्त्यांकडून कमिशन घेतलं जात असल्याचा आरोप तिथे सातत्याने केला जातो. भाजपकडून भ्रष्टाचाराचा मुद्दा हा केंद्रस्थानी आणण्यात आलाय. म्हणजे शिक्षक भरती गैरव्यवहार, कोळसा तस्करी किंवा रेशन गैरव्यवहार अशा अनेक गैरव्यवहारांमध्ये तृणमूलच्या अनेक नेत्यांना तुरुंगवास घडलाय. आता ही भ्रष्टाचाराची यादी बरीच मोठी आहे. आता या निवडणुकीच्या निमित्ताने एकेकाळी संपन्न असलेल्या राज्याची आज किती दयनीय अवस्था झाली आहे त्यावर एक नजर टाकूया. पश्चिम बंगालमध्ये 1977 ते 2011 अशा प्रदीर्घ 34 वर्षांच्या काळात कम्युनिस्टांची म्हणजे डाव्यांची तिथे सत्ता होती आणि हा कालखंड पश्चिम बंगालसाठी खऱ्या अर्थाने काळा ठरला. कम्युनिस्टांच्या हिंसाचाराला, गुंडाराजला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून बंगालवासियांनी 2011च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात 294 पैकी 184 जागा दिल्या. मा माटी मानुष या नाऱ्यावर विश्वास ठेवून बंगालवासियांनी ममता दीदींच्या हातात पश्चिम बंगालची सूत्र सोपवली. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष 15 वर्ष सत्तेत आहे, पण 15 वर्ष त्यांच्या हातात सत्ता देऊन सुद्धा बंगालवासियांच्या समस्या किंवा आव्हानं जैसे थेच आहेत. म्हणजे यांच्या कार्यकाळात तिथल्या हिंदूंची अवस्था अधिकच बिकट झाली आहे, अत्यंत दयनीय झाली आहे. आज बंगालची अवस्था पाहिली तर तिथल्या माता भगिनी अजिबात सुरक्षित नाहीये. आर्जीकर वैद्यकीय महाविद्यालय घटनेने संपूर्ण देश हादरला होता आणि या घटनेमुळे ममता दीदींची महिला स्नेही अशी जी काही प्रतिमा त्यांनी तयार केली होती ती किती खोटी आहे हे समोर आलं. माटी म्हणजे जमिनी सुद्धा तृणमूलच्या गुंडांनी आणि बांगलादेशी घुसखोरांनी जबरदस्तीने बळकावल्या आणि बंगाली माणसांची अस्मिता तर ममता बॅनर्जींनी पायदळी तुडवली आहे. बंगाली माणसाची अस्मिता, त्यांचे हक्क यांना ममता दीदींच्या राज्यात अजिबात थारा नाहीये. थोडक्यात पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजलेत. परिवर्तनाची हाक देत 2011 साली ममता दीदींनी सत्ता मिळवली, पण तोच पश्चिम बंगाल आज पुन्हा एकदा परिवर्तनाच्या वाटेवर उभा आहे. 2021च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 47.9% आणि भाजपला 38.1% एवढी मतं मिळाली होती. दोन्ही पक्षांच्या मतांमधला फरक हा 59 लाख इतका होता. 2021च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जेव्हा प्रचारासाठी बंगालमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी जाहीरपणे असा आरोप केला होता की निवडणूक हिंसाचारात 300 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आणि तो तपास 1 इंच सुद्धा पुढे सरकला नाही. इतकंच नाही तर निवडणुकीच्या काळात सुरक्षा दलाच्या जवानांवर सुद्धा हल्ले झाले.
तृणमूलच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरी घुसून त्यांच्या महिलांवर बलात्कार केले. गेल्या वेळच्या या अनुभवातून निवडणूक आयोगाला शहाणपण सुचले. त्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक, कोलकात्याचे पोलीस आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव या सगळ्या पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांना नारळ देण्यात आलाय आणि या अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर ठेवण्यात आले. शांततेत निवडणूक होण्यासाठी हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलाय. ममता बॅनर्जींना या सगळ्या काळात सगळ्यात मोठा झटका लागलाय तो SIR मोहिमेमुळे. अंदाजे 66 लाख नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत आणि वजा केलेली ही सगळी नावं ममता बॅनर्जींचे तृणमूलचे मतदार होते. आणि ते कोण होते? तर बांग्लादेशी घुसखोर. SIR पूरे देश भर में हो रहा, कहीं पर जुडिशियल ऑफिसर नहीं लगाने पड़े, सिर्फ बंगाल में लगाने पड़े. कारण क्या है? यही चुनाव के अंदर तमिलनाडु में भी SIR हुआ, कोई कोर्ट केस नहीं हुआ. केरल में भी SIR हुआ, कोई कोर्ट ने केस नहीं हुआ. तमिलनाडु में DMK की सरकार है, केरल में कम्युनिस्टों की सरकार है. बंगाल में ऐसा क्या हुआ कि सुप्रीम कोर्ट ने जुडिशियल ऑफिसरों को लगाना पड़ा? इस बात का जवाब ममता बनर्जी ने बंगाल की जनता को दिया. आपके डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट निर्भीक रूप से काम नहीं किए, इसलिए सुप्रीम कोर्ट ने जुडिशियल ऑफिसर्स को लगाना पड़ा है. पर SIR पर वो जो आरोप कर रही है, मैं आज बंगाल की जनता को पूछना चाहता हूं, जो घुसपैठियों को वोटर बनाकर यहां रखा गया है, उनको क्या बंगाल का भविष्य तय करने का निर्णय देना है या नहीं देना है? वो बंगाल की जनता ने तय करना है. मैं भारतीय जनता पार्टी की ओर से स्पष्ट कर देना चाहता हूं, सिर्फ वोटर लिस्ट से नहीं, देश भर से एक एक घुसपैठियों को हम चुन चुन कर देश के बाहर निकालने के लिए संकल्पबद्ध है और ये मेरी पार्टी का एजेंडा है. ममता जी को जो आरोप लगाना है वो लगाएं. त्याचं काय आहे ना, म्हणजे बांगलादेशींशिवाय, त्या घुसखोरांशिवाय ममता बॅनर्जी या सत्तेवर येऊच शकत नाही. त्यामुळे बंगालमध्ये जर आता सत्ता बदल झाला तर तो EVM हॅक, मतचोरी यामुळे होणार नाहीये, तर बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढल्यामुळे होणार आहे हे मात्र नक्की. पण आता ही सगळी परिस्थिती ममता दीदींच्या अंगलट येते. त्यामुळे त्यांना हिंदू मतदारांची आठवण झालीये. पश्चिम बंगालमधला महत्त्वाचा आणि आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे तिथल्या हिंदूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न. ममता बॅनर्जींच्या सरकारच्या काळात तिथल्या मंदिरांवर हल्ले वाढलेत, उत्सवांवर निर्बंध आलेत किंवा तिथल्या स्थानिक संघर्ष वाढताना दिसतोय आणि ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष या सगळ्याला खतपाणी घालतो. आता मात्र निवडणूक जवळ आल्यामुळे पुरोहितांच्या मानधनात ममता दीदींनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ममता दीदींना हिंदूंची आठवण झाली का असा प्रश्न निर्माण झालाय. ममता बॅनर्जी माटी माणूस या घोषणेच्या आधारे जनतेशी पुन्हा एकदा भावनिक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. तर दुसरीकडे भाजप बंगालमध्ये राष्ट्रीय ओळख, बंगाली अस्मिता, सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक सुरक्षितता या मुद्द्यावर अधिक आक्रमक होताना दिसतोय. पश्चिम बंगाल आज एका निर्णायक वळणावर उभा आहे. ही निवडणूक म्हणजे नुसती राजकीय लढाई किंवा एखाद्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये, तर बंगालवासियांच्या अस्तित्वाची, बंगाली अस्मितेची लढाई आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांमधून नवा बंगाल अशी संकल्पना मांडली जाते. पश्चिम बंगालमधला हिंदू मतदार सुद्धा आता जागा झालाय. मतदारांच्या एका निर्णयाने, एका मताने निकाल बदलतात हे आपण अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये पाहिलंय. बंगालचा इतिहास जर पाहिला तर एकेकाळी डाव्या आघाडीने 3 दशकाहून अधिक काळ तिथे सत्ता राखली. त्यानंतर 2011 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली मोठा राजकीय बदल झाला. त्यामुळे बंगालमध्ये बदल अशक्य नाही हे इतिहासानेच दाखवून दिलंय. ममता दीदींच्या अन्यायकारी, अत्याचारी आणि हिंदू विरोधी नेतृत्वामुळे भाजपला जिंकण्याची तिथे मोठी संधी आहे. पण या सगळ्या सत्ता संघर्षात मतदार राजांचा निर्णय, त्यांचा कौल हा फार महत्त्वाचा आहे. मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण एकूणच काय तर पश्चिम बंगालमधली ही विधानसभा निवडणूक देशाच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार हे मात्र नक्की. आजच्या भागात इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा.
आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.